ट्रेनिंग क्षेत्रातलं जर अनुभव बघितलं तर ट्रेनिंग मध्ये ते फार माहिर आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायचे. जे ट्रेनिंग डायरेक्टर आपल्या, जे एज्युकेशन सिस्टमचे हेड आहेत आपल्या, त्यांचे आपण थोडेसे विचार ऐकूया. मी त्यांना निमंत्रण करतो, आपण थोडं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करू. मिस्टर विवेक सर. धन्यवाद. नमस्कार. सरांनी ओळख करून दिली माझी. काही वेळापूर्वी तुम्ही संपूर्ण बिझनेस प्लॅन ऐकलेला आहे. युवराज सरांनी व्यवस्थित बिझनेस प्लॅन एक्सप्लेन केलेला आहे. ईश्वर सरांनी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट बद्दल आणि या व्यवसायामध्ये आल्यानंतर नक्की काय करायचं, लिस्ट काढायची, लोकांना निमंत्रण द्यायचं, प्लॅन स्वतः किंवा आपल्याच्या माध्यमातून दाखवायचं आणि फॉलो किंवा साइन अप करायचं. या बिझनेस मध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्की काय करायचं हे कळलंय, तर हे कशासाठी करायचं याचा निर्णय होणं फार गरजेचं आहे. कसं करायचं यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे का करायचं. सर आपण जॉईन करा. फर्स्ट टाइम आले तास. बरोबर, व्हेरी गुड. काय नाव सर आपलं? संतोष चौगुले. राईट. संतोष सर काय करता आपण? आपण शेती करता. कशी शेती करता हे जास्त महत्त्वाचं की का शेती करता हे महत्त्वाचं? अगदी बरोबर. राईट. का शेती करता हे महत्त्वाचं आहे. त्यांना टार्गेट क्लिअर आहे की शेती केल्यानंतर काय होणार आहे हे त्यांना क्लिअर कट माहिती आहे. पण 2 एकर शेती असेल, 20 एकर असेल तर 200 एकर शेती असेल, काय करायचं हे जर माहिती असेल तरच ते राबणार आहे. आणि जर त्यांना संतोष सरांना माहिती नसेल शेती कशी करायची तर ते करून घेतील. मला तरी नेमती 20 एकर शेती आहे, 50 एकर शेती आहे, ऊस जायचा आहे माझा, तर मी एखादा ऍग्रीकल्चर ऑफिसर सुद्धा नेमणार. टनाचा ऍव्हरेज वाटणार है ना. एकरी 100 ने 125 गेला पाहिजे. माझी अपेक्षा असेल 200 का जाऊ नये. हा राईट. तर लक्षात घ्या की का करायचं आपल्याला हा बिझनेस. पीआरपी चा प्लॅन तुम्ही आता बघितलेला आहे. हा बिझनेस कसा करायचा ही आमची जबाबदारी आहे. तुमचा व्यवसाय, पीआरपी चा व्यवसाय तुम्ही कसा करायचा ही आमची जबाबदारी. त्याचे क्वालिफिकेशन आम्ही किंवा अनुभव आम्ही तुमच्याकडे अपेक्षित ठेवत नाही. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ते म्हणजे कारण. हा व्यवसाय तुम्ही का स्वीकारायचा आतमधून. 1,500 रुपये फार मोठी गोष्ट नाही. जाता येता तुम्ही अगदी आता खिशात असते तर उत्तम दरात घ्यायचं आलो ते 1,500 रुपये तुम्ही काढून देणार किंवा तुम्हाला अशी भरपूर लोक भेटतील. एवढा चांगला पेमेंट आहे, एवढा चांगला परिणाम होतो आपल्या शरीरावरती. ऊर्जा वाढते, ताकद वाढते, रोग प्रतिकारशक्ती वाढते, सगळे व्याधी कमी होतात. तर मला हा प्रोडक्ट माझ्या कुटुंबासाठी पाहिजे. माझ्या आईचं नेहमी हे प्रॉब्लेम होत असतात, दुखत असते, वडिलांचा हा प्रॉब्लेम आहे किंवा घरामध्ये कुणाचा ना कुणाचा तरी व्याधी असतात, शारीरिक व्याधी असतात. त्यामुळे सहज तुम्हालाही लोक 1,500 रुपये देणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आणि तुमच्या बरोबर जॉईन झालेली मंडळी का हा व्यवसाय करतात हे कळणं गरजेचं आहे. क्लिअर कळायला पाहिजे आपल्याला की आपण नुसते पैसे कमवण्यासाठी या बिझनेस मध्ये येतोय की नक्की काय करणार आहे. स्वप्न तुमची पूर्ण होतीलच, नो डाऊट. पण ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ठरवणं गरजेचं आहे की मला पुढच्या 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये मी ह्या व्यवसायाच्या माध्यमातून काय मिळवणार आहे. जर प्लॅनिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही काम करू शकता, बरोबर, कार्य करू शकता. प्लॅनिंग साठी टार्गेट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिला हा निर्णय घ्या की मी पीआरपीचा बिझनेस का करायचा. पुढच्या 6 महिन्यामध्ये मला ह्या बिझनेस मधून काय काय खरेदी करायचं मुद्दा सांगतो डायरेक्ट. पैसे मिळणार ते काय केडीसी बँकेत जमा करण्यासाठी मिळवणार आहे आपण, आयडीबीआय बँकेत जमा ठेवण्यासाठी का. त्यांना पैसे कमी जरा त्यांनी कर्ज वाटू देत लोकांना. हा जर आपल्याला हात लागू दे कर्जाला, म्हणजे लाख लाख 2-2 लाख 4-4 लाख आपण कमवू बँकेत ठेवू आणि मग त्यांनी वाटू देत दुनियाला. आपण आपल्या आहे तसंच परत पावसाची वाट बघतोच आहे, पूर आला की बस झालं. यासाठी पैसे कमवायचे काय तर आपल्याला खर्च करायचे, बरोबर आहे. आज थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय करण्याचं कारण जर तुम्हाला उमजत नसेल तर एक छोटीशी एक्सरसाइज तुम्ही करा. हे ऍक्सिस बँकेचं एटीएम कार्ड आम्ही तुम्हाला देणार आहोत. ऍक्सिस बँकेचं एटीएम कार्ड आम्ही तुम्हाला देणार आहे. कुठल्याही एटीएम मध्ये चालू शकतो. 5-25 रुपये खर्च होईल. हेल्पाटर तर वाचेल, बरोबर. स्टेट बँकेत गेला तरी ते कार्ड बँकेत म्हणजे एटीएम ला, राईट.
2000 रुपये काढायचे असतील 20000 रुपये काढायचे एका ट्रान्झॅक्शनला काय 20 रुपये की 25 रुपये काहीतरी चार्ज करायचे. इट्स ओके राईट. पेट्रोल सुद्धा आता असं वाढले की घरातच असलेलं आहे की नाही. त्यामुळे काय विशेष रक्कम नाही 20-25 रुपये. हे एटीएमचं कार्ड असं आहे 1 वर्षासाठी तुम्हाला आम्ही वापरायला देणार आहे. 1 वर्ष तुम्हाला हे एटीएम कार्ड आम्ही वापरायला देणार आहे आणि फक्त तुम्ही एकच काम करायचं पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे पैसे त्या एटीएम मध्ये तुम्ही काढू शकता. किती दिवस? फक्त 1 वर्ष 365 दिवस पाहिजे तेवढे पैसे तुम्ही काढू शकता. या अकाउंट मध्ये पैसे टाकायची जबाबदारी आमची आहे. पैसे टाकलेत का याची चिंता तुम्हाला करायची नाही. फक्त तुम्ही काय करणार आहे तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल वाटेल तेव्हा तर हे पैसे तुम्हाला ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये काढून स्टेट बँकेत डिपॉझिट करता येणार नाही. ते काय करायचं आपल्याला? काय करायचं? हॅलो काय? खर्च करायचे. खर्च करण्यासाठी तुम्हाला देण्यात येणार. ओके चला बघूया दोन क्वालिफाय होते एटीएम कार्ड देण्यासाठी. यावेळी कुणाला पण एटीएम कार्ड देऊ शकतो जर तपासून बघितलं पाहिजे. कुणाला एक मुलं बघाय जरा खर्च करतानाच दिला बरं नाहीतर ते मला घेतो आणि बँकेत टाकतो 500 टाकतो डॉक्टर 500 टाकायला आणि बोलू शकतो. आमच्याकडे बदलकडे तुमचा फार चांगला कला आहे. बऱ्याच रिटायर लोकांच्या विचारांची टेन्शन कमाई घालवली. चला हरकत नाही. तेव्हा आपण खर्च करून मोकळं होतो राईट. तुम्हाला मोबाईल दिलेली आहे तर मला सांगा तुम्ही काय करा. आपण इकडे सुरुवात करू. इकडे बघा एटीएम कार्ड दिले आम्ही तुम्हाला. आता एका एटीएम कार्डच्या माध्यमातून पाहिजे तेवढे पैसे रोज 25,000 लिमिट आहे. शिल्लक काय तर सगळी कालावधी जर त्या बँकेच्या एटीएमला बाहेर जात असली तर शिल्लक राहणार नाही. आपण मर्यादा रोज 25,000 रुपये तुम्हाला काढता येतील. रोज 25,000 रुपये. या 25,000 रुपयाचा रोज तुम्ही काय करा? पैसे आम्ही टाकणार फक्त काढायचं तुम्ही करायचं. काय करा? काय खरेदी करा? काही खरेदी करा माझ्याकडे पाठवून द्या पुण्याला. इथं नाही तर मी एक ट्रक बरेच बघितले ते पिशव्या काय म्हणतात पेपर टाकलेला आहे. त्यांना पण काम नाहीये. तुम्ही रोज खरेदी करायचं एक ट्रक लोड करायचं आणि जायचं पुण्याला वाटतं. आता देतो कार्ड घेऊन तुम्ही म्हटलं खर्च काय जाणार तर कार्ड देऊन टाकून द्यायचं. बरं कसं खर्च करणार सर? काय घ्या? फोन चांगला घ्या, कॉम्प्युटर घ्या, अजून फ्रीज घ्या, वॉशिंग मशीन घ्या. दुसऱ्या तुम्ही सगळं घेतलं तर सगळे गार्मेंट रिकामे. काय घेणार सर? खरेदी करायची आपल्याला. काय खरेदी करायचं वाटते? 2-3 वस्तू यांनी घेतल्या त्या रिपीट करू शकतात. ते त्यांच्या घरी घेतल्या ना घरी. तुमच्यासाठी तुम्ही काय घ्या? काहीच नको? तुमच्याकडे काय काय सांगा म्हणजे लिस्ट करून देतो. काय चांगलासा मोबाईल नोकियाचा मोबाईल आहे? कितीचा मोबाईल घ्या? घेतला तर रोज 25,000 रुपये सहज काढू शकतो. कितीचा मोबाईल घ्या? 2-3 हजार रुपये 2 करोड. त्याच्यावर बिल कितीचं करायला रोज? 100 रुपयाचं बिल तर सहज होतं राईट. बरोबर. गाडी वगैरे कुठली आवडते तुम्हाला? 4 व्हीलर रोज 25,000 पुढे जाता भरू शकता आहे का? कुठली 4 व्हीलर चालवायला आवडेल तुम्हाला? अल्टो. ओके अल्टो व्हेरी गुड. चला बस तुम्ही बाकीचं प्लॅनिंग मध्ये राहा. सर तुम्ही काय करा? फ्लॅट वगैरे येऊ शकता राईट. ऑफकोर्स फ्लॅट मध्ये येऊ शकता. त्याचं जास्त चेंज करा. हा सर गुड. क्लिअरिटी आहे. काय करा? स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि बाकीच्यांसाठी मोबाईल घेण्याचा चांगला. किती पर्यंत? 4-5 हजार. कुठल्या कंपनीचा घ्या? चांगलीची कंपनी. तुम्हाला काय वाटतं कंपनी चांगली? उद्या का जोर त्याला काय रोज 25 काढायचे. आज नाही म्हटलं तू दिला ना तर तू वापरून असेल तर नोकिया कंपनीचा आपण चांगली कंपनी. तर मोबाईल घेऊन पुढे काय करा? गाडी वगैरे कुठे वाटत कुठली? सिटीजन राईट. 150 सीसी ना 200 सीसी? मला पाहिजे. किती सीसी आहे? 200. कुठला कलर आवडेल तुम्हाला? सीसी ब्लॅक कलर राईट. हेल्मेट वगैरे घालून मस्त पैकी जॅकेट काढायचं घालायचं चेस बेस मस्त टाकायचे गॉगल वगैरे
गेलो शोरूम मध्ये, बरोबर आहे, बरी वाटते गाडी, आले घेऊन बाजारपेठेत फिरताय, सहज कुठल्या तरी सोन्याच्या दुकानासमोर जाताय, इथे आई लागले गेलं काय, गेले आतमध्ये, पण एटीएम जवळ नाही, कार्ड चालतंय का, 2-3 वेळात असेल, 4 वेळात असेल, एटीएम मध्ये कॅश काढायला लिमिट आहे, कार्ड स्वॅप करायला लिमिट नाहीये, तुम्ही जर अल्टरनेट सफारी सुद्धा घेऊ शकणार, तुम्ही एक कार्ड स्वॅप केलं की सफारी निकाल दिला, 2 दिवस रजिस्ट्रेशनला घालवायचे, 4थ्या दिवसापासून नंबर प्लेट काढून सुरू. याचा अर्थ काय लक्षात घ्या, जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण आपल्या आतमध्ये सुप्त ज्या इच्छा आहेत, जी स्वप्न आहेत, जी दडून ठेवलेली आहेत, आपल्याला वाटते बरंच काही करावं, पण ते गाठीला बंद करून ठेवले स्वप्नाचं, जे वाटतंय ते आपण बंद करून ठेवले. कारण काय, आपल्याकडे असं एटीएम कार्ड नाही, पाहिजे तेवढे पैसे आपण घरात जाणार किंवा बँकेत जाणार, काढणार आणि आपली इच्छा जी असेल ते करणार, अशी आज परिस्थिती नाहीये. त्यामुळे आपण थोडंसं किचकिच करतोय की व्यक्त करायला कसं काय शक्य आहे, बरोबर आहे की शंका रास्त तुमची. मला सुद्धा एकदा कोणी असं 2000च्या अगोदर 99-98 दरम्यान असं कदाचित असंच तुम्ही ट्रेनिंग मध्ये उतरलं होतं आणि म्हटलं कशासाठी बिझनेस करताय, मी म्हटलं वारणा डेअरीमध्ये कामाला आहे, 5,500 पगार आहे, भागत नाही, सर ती परिस्थिती तशी होती त्यावेळेस, 5,500 पगार, पण म्हणजे नक्की कशासाठी करायचंय, म्हटलं काय म्हटलं नसतो, रविवारचा दिवस होता, बरोबर आहे, रजा काढून गेलो, माझी गुरुवारची सुट्टी असायची, रजा पण उघड गेली, उगाच आपल्याला काम काय कुठतरी, पण लक्षात त्या दिवशी मेसेज मला मिळाला की आपण उगाच भटकायचं नाही, उगाच गाडीवरच्या एसटी स्टँडवर जाऊन उभं राहायचं, कुठली एसटी लागली, चंद्र लागले, चला असं करायचं, रिकामी आहे ना, पुढे गेलं तर का होईना, तुला पाणी का असेल आपल्याला परत चालत यायला लागलं, टार्गेट नाही. जर समजा तुम्हाला निपाणीला जायचं टार्गेट असेल तर तुम्ही चंद्रगडच्या किंवा कोल्हापूरच्या दुसऱ्या दिशेला जाणाऱ्या एसटी मध्ये बसाल का, जी निपाणीच्या मार्गाने एसटी जाईल त्याच एसटी बसाल ना, पण ती एसटी कदाचित 1.5 तासाने असली तरी तुम्ही थांबणार ना, का उगाच नाही मला वेळ नाही बसतो चंद्रगडला, असं होईल का. म्हणजे लक्षात घ्या, आपण साधा 1.5 तासाचा 2 तासाचा प्रवास सुद्धा करू शकत नाही जर आपण काही टार्गेट ठरवलं नसेल तर. इथून पाठीमागेचे आयुष्य आपण जगलो, त्या आयुष्यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला की आपण विशिष्ट टार्गेट्स ठरवले नाही आणि ज्या ज्या वेळेला टार्गेट्स ठरवले त्या वेळेला आपण ती गोष्ट पूर्ण करू शकलो. थोडंसं 19-20 झालं असेल, अलीकडे झालं असेल, पण नाही ठरवलं तर होऊ शकत नाही. ही बिल्डिंग बांधायची होती त्यावेळेला कुठल्या तरी सिव्हिल इंजिनियरच्या डोक्यात